जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आजचा जो टॉपिक आहे तो एक वेगळा टॉपिक असणार आहे आणि या चॅनलवर मी पहिल्यांदाच हा टॉपिक तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे आता क्लिअर करतो की ज्या काही चुका जे इंजिन बाबतीत आपण करतो, मग ते इंजिन कोणत्याही प्रकारचं असो, तर त्या बाबतीत ज्या आपण चुका करतो त्यासुद्धा मी केलेल्या आहेत आणि माझ्या ज्या आधीच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगलं काम निघालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या काय आता मी तुम्हाला चुका सांगेन, ज्या आपण दैनंदिन जीवनात करतो आपल्या गाड्यांसोबत, त्या चुका आपण परत करू नये आणि त्या चुकांचं जे सोल्युशन असणार आहे ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे जरासुद्धा व्हिडिओ स्किप करू नका. मित्रांनो, हा जो व्हिडिओ असणार आहे तो पूर्णपणे इंजिनशी रिलेटेड असणार आहे. तर मित्रांनो, हे जे इंजिन आपण बघतो ते सॅम्पल इंजिन आहे बुलेट 500चं. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं इंजिन असेल, मग ते कारचं इंजिन असू दे, स्कूटरचं इंजिन असू दे, बाईकचं इंजिन असू दे, ठीक आहे, गेअरलेस असू दे, विथ गेअरवाले असू दे, किकवाले असू दे, ना तर बिना किकचे असू दे, हे जे आता मी सांगतोय ते सगळ्या गाड्यांसोबत आपण करतो. तर मित्रांनो, सकाळी आपण काय करतो, चावी आपण ऑन करतो, किल स्विच आपण ऑन करायचं असेल तर ऑन करतो, किक जरी असेल तरी आपण स्टार्टरने गाडी चालू करतो. स्टार्टरने कधी कधी गाडी चालू होत नाही, कारण की बॅटरीमधला जो चार्ज असतो तो थोडा कमी झालेला असतो, बरोबर. तरीसुद्धा आपण स्टार्टर मारत बसतो. जेव्हा आपण इंजिन चालू करतो तेव्हा इंजिन थोडंसं चालू होतं. तर इंजिन प्रॉपर चालू होण्यासाठी आपण जोरात असं रेव्ह देतो, बरोबर. जोरात असं आपण एक्सलेटर मारतो, जेणेकरून इंजिन फुल आवाज करतं. कधी इंजिन फुल आवाज करून नंतर बंद होऊन जातं, मिसिंग मारतं पहिल्या गेअर टाकून, नाही तर आपण एक्सलेटर देऊन चालायला लागतो आणि चालता आपण ऑब्झर्व करतो की बाबा इंजिन हापतं आहे, इंजिन आचके बिचके देत आहे, पिकअप नीट मिळत नाही आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फुल चुकीच्या आहेत, ज्या मी सुद्धा केलेल्या आहेत. सुरुवातीला ज्या गाड्या माझ्याकडे होत्या त्यासुद्धा मी अशाच वापरायचो, असंच मी चालू करायचो. तर मित्रांनो, ह्या चुकांमुळे मी तुम्हाला तर सांगतो की इंजिनमध्ये काय असतं ते, ठीक आहे, इंजिनमध्ये काय होतं. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला इंजिन ऑइल सांगतो की इंजिन ऑइल सकाळी आपल्याला बॉटममध्ये बघायला मिळेल. वरती काहीच लुब्रिकेशन वगैरे काही नसतं, त्यामुळे इंजिनमधले जे पार्ट्स आहेत ते लवकर घासतात. आपण जर का जोरात गाडी स्टार्ट करायचं बघितलं सकाळी तर इंजिन ऑइल वगैरे नसतं. तर इंजिन ऑइल नसल्यामुळे आतमधले जे पार्ट्स, स्पेशली हा इकडचा हेडवाला भाग आहे ना मित्रांनो, त्याच्या आतमधले जे व्हॅल्व्स लागलेले असतात त्या सगळ्यात जास्त घासले जातात आणि खराब व्हायला सुरुवात होतात. मग ते कोणत्याही गाडीमध्ये तुम्ही बघा, सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम निघतो ना मित्रांनो, तर व्हॅल्व्समध्येच निघतो. तुम्ही कुठेही जाऊन बघा, जर का तुमची गाडी तुम्ही नीट चालू करत नसाल तर आपल्याला व्हॅल्व्समध्ये जास्त काम बघायला मिळतं. तर मित्रांनो, ह्याच्या मागचं जे कारण आहे ना की इंजिन नीट स्टार्ट होत नाही, इंजिनमध्ये नंतर काम निघतं, तर ह्याच्या मागचं कारण एकच आहे की आपण गाडी वॉर्मअप करत नाही सकाळी. तर मित्रांनो, तुम्हाला एक मी कंडिशन सांगतो की आपल्याला जर का व्यायाम करायचा असेल तर आपण काय करतो, पहिले वॉर्मअप करून घेतो, बॉडीला फुल गरम करून घेतो, बरोबर. पण आपण गाड्यांबाबतीत करत नाही. गाडी आणि आपण सेम आहोत मित्रांनो. गाडीचं इंजिन आणि आपलं शरीर हे एकच आहे मित्रांनो. आपल्यामध्ये सुद्धा मेकॅनिकल गोष्टी आहेत आणि गाडीमध्ये सुद्धा मेकॅनिकल गोष्टी आहेत. तर मित्रांनो, इंजिन ऑइल जे असतं ना ते सगळ्या पार्ट्सने लुब्रिकेट करायचं काम करते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्याला हे माहिती नाही आहे की सकाळी जर का तुम्ही जोरात गाडी गरम केली तर आतमधले जे पार्ट्स आहेत मित्रांनो ते सगळ्यात जास्त घासायला लागतात आणि घासून एक टाईम असा येतो की ते खराब होऊन जातात आणि इंजिनमध्ये काम बघायला मिळतं. तर मित्रांनो, हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला सिम्पल सांगतो. तर मित्रांनो, पहिले सोल्युशन तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण चावीशी ऑन करतो आणि आपण असं किल स्विच वगैरे ऑन करतो, किल स्विच नसेल तरी काही हरकत नाही, पण जेव्हा आपण चावी ऑन करतो, इग्निशन ऑन करतो, तेव्हा स्पेशली फ्यूल इंजेक्टेड गाडीमध्ये एक सिस्टम लागलेली असते जी स्कॅनिंग सिस्टम लागलेली असते आणि सोबतच इंजेक्टरमधून आपलं जे पेट्रोल असतं ते आपल्याला इथे ॲड करायला मिळतं, बरोबर. आपल्याला तसा आवाज येतो की कसा आवाज येतो बघा. जर का तुमच्याकडे RPM मीटर वगैरे असेल तर तुम्हाला लगेच कळून जाईल, ठीक आहे. तर ते होऊन द्यायचं असतं. स्कॅनिंग केल्यानंतरच आपण स्टार्टर वगैरे मारू शकतो, नाहीतर जर का तुमच्याकडे किक असेल ते किकच मारायला पाहिजे. ज्या गाड्यामध्ये किक नसते ना मित्रांनो, त्या गाड्यामध्ये वायरिंग खूप चांगल्या प्रकारचे लावलेली असते, टफ कंडिशन्सनं झेलणारी अशी वायरिंग बनलेली असते आणि जी बॅटरी असते ती खूप चांगल्या क्वालिटीची लावलेली असते, एकदम हार्ड क्वालिटी आणि ड्युरेबल बॅटरी लावलेली असते, त्यामुळे स्टार्टर इझिली चालू होऊन जातो. पण ज्या गाड्यांना किक सिस्टम दिलेली असते ना मित्रांनो, त्याच्यामध्ये कॉस्ट कटिंग केलेली असते. स्पेशली आत्ताच्या ज्या गाड्या आहेत, ज्या स्कूटर्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं ज्या गाड्यामध्ये किक नाही आहे त्या गाड्यामध्ये आपल्याला स्टार्टर बघायला मिळतो, बॅटरी खूप चांगली बघायला मिळते. पण ज्या गाड्यांमध्ये आपल्याला किक सिस्टम बघायला मिळते त्या गाड्यांमध्ये स्टार्टरसुद्धा
ओके क्वालिटीचा लावलेला असतो आणि वायरिंगसुद्धा थोडी कमी असते, बॅटरीसुद्धा थोडीशी चीप क्वालिटीची लावलेली असते, असं माझं म्हणणं आहे, अशी माझी इन्फॉर्मेशन आहे. तर आपल्याला करायचं काय, चावी ऑन करायची, तो जो आवाज आहे इंजिनचा की तो असं होऊन द्यायचा. ठीक आहे, किल स्विच असेल ते किल स्विच आपण ऑन करतोच, आणि किक सिस्टम असेल तर किक चालू करायची आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला किक चालू करून दाखवतो. अशी ऑन केली आणि तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला 45 सेकंड्सपर्यंत गाडी ऑन ठेवायची आहे. म्हणजे कसं, इंजिन ऑइल जे खालते आलेलं असतं ते हळूहळू सगळ्या बाजूला पसरेल आणि इंजिन पूर्णपणे ल्युब्रिकेट होऊन जाईल, आणि इंजिनमधले जे पार्ट्स आहेत त्यांची क्वालिटी जशीच्या तशी राहते, ते एकमेकांना जास्त घासत नाहीत. मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आपण हेच करायला पाहिजे. आता काय लोक काय करतात माहिती आहे का, की किक असेल तरीसुद्धा स्टार्टर मारायचं बघतात, आणि स्टार्टर मारल्यानंतर मी तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं की इंजिन नीट चालू होत नाही, प्लस ते जास्त रेव्ह देतात, जास्त एक्सिलेटर वगैरे देतात. तर त्याचा तोटा हा आहे की इंजिन लवकर खराब होईल. आपली गाडी जर का नवीन असेल तर आपल्याला लगेच कळणार नाही, पण जेव्हा ती जुनी होईल, एक 30-40 हजार किलोमीटर चालेल ना, तेव्हा इंजिनमध्ये प्रॉब्लेम निघायला सुरुवात होईल. तर मित्रांनो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गाड्यांना ॲप्लिकेबल आहेत. म्हणजे असं नाही आहे की बाबा स्पेशली ह्या अशा गाडीसाठीच ॲप्लिकेबल आहे, तर नाही. स्कूटर असेल, लुना असेल, जे काय तुमच्याकडे इंजिनवाली गोष्ट असेल ते सगळं आपल्याला असंच वापरलं पाहिजे. किक असेल ते किक मारायची आहे, स्टार्टर असेल तर स्टार्टरसुद्धा चालेल, काही इश्यू नाही आहे. फक्त किक मारून झाल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण गाडी चालू करतो, गाडी लगेच चालू झाली नाही, स्पेशली थंडीच्या दिवसात लवकर चालू होत नाही, बरोबर. तर आपल्याला थोडीशी रेस द्यायची, एकदम थोडीशीच द्यायची, बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. जर का तुम्ही जास्त रेफ दिली तर इंजिनमधले पार्ट्स जे आहेत ते लवकर घासायला सुरुवात होईल आणि त्यांची लाईफ कमी होऊन जाईल. तर मित्रांनो जर का हा तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, 45 सेकंड्सचा रूल जो आहे तो आपल्याला फॉलो करायचा आहे सकाळी, नाहीतर गाडी चालून झाल्यानंतर एक 7-8 तासानंतर. तर हे जर का तुम्ही केलं ना, तर तुमची जर का नवीन गाडी असेल तर तुमच्या गाडीमध्ये एक लवकर काम निघणार नाही. जेवढी केवढी इंजिनची वॉरंटी असेल त्याच्या प्लस गाडी चालेल, आणि जर का तुमच्याकडे अशी जुनी गाडी असेल तर इंजिनमधले जे काम निघतं आहे ते थोडं कमी प्रमाणात होऊन जाईल. ठीक आहे, कंटेंट आवडला असेल तर मी ह्या प्रकारचं कंटेंटसुद्धा टाकायला सुरुवात करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.